नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, बार्शी तालुका पोलीस ठाणे. बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 227/2026 BNS कायदा कलम 281 कलम 106(1) प्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत राजाभाऊ प्रभाकर शिंदे वय वर्ष 48 राहणार कामखेडा तालुका रेणापूर जिल्हा लातूर हा बार्शी कुर्डवाडी रोडवर शेंद्री फाट्याजवळ अपघातामध्ये जखमी होऊन मयत झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यातील आरोपी आणि वाहन अज्ञात होते, कारण अपघात करून मृत्यूस कारणीभूत होऊन अज्ञात आरोपी हा वाहन घेऊन पळून गेलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दल यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला सूचना दिलेल्या होत्या. हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील अपघात पथकास सूचना देऊन अपघाताच्या ठिकाणापासून सलग 3 दिवस चारही दिशेला जवळपास 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि 6 पेक्षा जास्त टोल नाक्यांवर तपासणी करून सदरची गाडी ही MH12 XH 3198 वॅगनर ही असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आणि यातील आरोपी हा पुणे कोंढवा येथे असल्याचे आम्ही तपासामध्ये निष्पन्न केले. या आरोपीला ताब्यात घेण्याकरता आणि या वाहनाच्या शोधाकरता अधिक माहिती घेतली असता अपघात करून या आरोपीने ही गाडी कात्रज येथील एका गॅरेजमध्ये रिपेअरिंग करण्यासाठी सोडलेली होती. या आरोपीचे नाव धर्मा बाबा जाधव असे असून या आरोपीने हा अपघात केल्यानंतर वाहन घेऊन पुणे येथे जाऊन पळून लपून बसलेला होता. तांत्रिक विश्लेषण त्याचबरोबर 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, सलग 3 दिवस तपास आणि 6 पेक्षा जास्त टोल नाक्यांवरून या गाडीचा आम्ही तपास केलेला आहे आणि या आरोपीला पुढील तपासकामी आम्ही ताब्यात घेतलेला आहे. अशा प्रकारे हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे. जवळपास या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आमच्या 3 टीम काम करत होत्या. 230 किलोमीटर पुणे येथून या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. सदरची कामगिरी ही सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक कबाडे सर, त्याचबरोबर DYSP जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणेकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे.